नमस्कार मैत्रिणींनो, आपण आता बघणार आहोत आज ह्या आंब्याचं लोणचं. तर बघा आमच्या झाडाचे आंबे. आता हे आंबे मी काढून घेतलेले आहेत, बघू शकताय. तर आंबे असे एक अर्धाभर तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि ह्याचे वेळीने तुकडे करायचे. तर तुम्हाला मी दाखवते, बघू शकताय. हे बघा असे वेळीनं तुकडे करून घ्यायला चालू आहे. आता तुकडे करायचे आणि त्यातली मधले असे जे कवर असतं ना ते काढून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी. काढून हे बघा त्याच्या आतलं असं सालपट काढायचं आणि काय घाण लागली असं काढायचे आणि अशा पुडी करून घ्यायच्या. हे बघा ह्या कुईमधनं असं सालपट काढायचं आणि हे अशी फोड तयार करायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठी बारीक फोड करू शकता, असं काय नाही की एवढीच केली पाहिजे. हे अशा पद्धतीनं लय मोठी नाही लय बारीक नाही, फोडी करायच्या. हे बघा ह्या बरोबर 10 किलो कैरीच्या फोडी आहेत, बघू शकता. आता ह्याला आपण मीठ लावणार आहोत. आता ह्यात मोठं मीठ घालायचं चवीनुसार. हे 10 किलोला 1 किलो मीठ टाकलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि हळद ही घालायची अशीच. आता हे हळद आणि मीठ आपण एकत्र करून घेऊया फोडीला सगळ्यात चोळून. मस्त असं सगळ्या फोडीनं आपण मीठ चोळून घेऊया, हळद मीठ. फोडीनं अजिबात पाणी राहता कामा नये, पूर्ण कोरडं करायचं नाही तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. सगळे आपण जी लोणच्याला भांडी वापरणार पूर्ण भांडी कोरडी पाहिजे, अजिबात ओलं भांडं यूज नाही करायचं. हे बघा हळद मीठ लावून रात्रभर कैऱ्या अशाच ठेवल्या होत्या. आता ह्यातलं पूर्ण पाणी नितळून काढायचं आपण, बघू शकता खाली पाणी नितळलंय पूर्ण. हे बघा एवढं पाणी कैऱ्यातलं निघालंय. हे असं पाणी निघालं म्हणजे आपली कैरी म्हणजे एकदम कोरडी होती आणि लोणचं खराब होण्याची अजिबात शक्यता नसते, म्हणजे लोणचं खराब होत नाही. किती पाणी निघाले बघू शकता तुम्ही. हे रात्रभर ठेवल्यामुळं एवढं पाणी निघालं. हे अशा उन्हात घालून घ्यायचे कैऱ्या सगळ्या पसरवून. अशा फोडी पूर्ण पसरवून घ्यायच्या. आणि बघा ही 1 तासभरच वाळवायच्या, जास्त पण वाळवायच्या नाही, नाहीतर लयच कोरडं लोणचं होतंय आपलं. तर 1 तासभर वाळवून नंतर तुम्हाला दाखवते मी. ह्या बघा लोणच्यासाठी 300 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, ती अशी भाजून घ्यायची मस्तपैकी, बघू शकता. ह्या बघा मस्त मोहरी भाजून घेतली पोटपर्यंत. आता हे काढून घेऊया आपण. मेथ्या 50 ग्रॅम मेथ्या घालायच्या. थोड्याशा कमी जास्त झाले चालतं, एवढं काय नाही. मेथ्या पण छान भाजून घ्यायच्या, बघू शकता. हे बघा मेथ्या चांगल्या भाजून घेतल्यात. अगोदर 50 ग्रॅम घेतल्या होत्या, परत थोड्या अजून वाढवल्या, म्हणजे 100 ग्रॅम झालं. मेथी दाणे 100 ग्रॅम घातले. आपल्या कैऱ्या किती त्याच्यावर कमी जास्त करू शकता तुम्ही. गॅस
हे बघा आपल्याला मीठ पण भाजून घ्यायचं आहे म्हणजे मॉइश्चर राहत नाही आपल्या लोणच्याला आणि खराब होत नाही लोणचं. तर 1.5 किलो साधारण मीठ घेतलेलं आहे 10 किलो कैऱ्यांसाठी. आणि मीठ पण चांगलं भाजून घ्यायचं. हा बघा 1 किलो शेंगदाण्याचं तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला तेल. आणि मीठ पण आपलं भाजत आलेलं आहे बघू शकता. आणि हे सगळं गार झाल्यावरच आपल्याला लोणच्यात टाकायचं ते तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा आता मेथ्या कुटून घेऊया. हे बघा मेथी अशी बारीक करून घेतली आणि मोहरी पण अशी बारीक करून घेतली छानपैकी बघू शकता. लय पण मोठं ठेवायचं नाही दाताखाली कचकच लागतं म्हणून थोडंसं असं बगर बगर वाटून घेतलेलं आहे बघू शकता. हा बघा आता 1.5 किलो मीठ घातले यात बघू शकताय. आता ही मोहरी बारीक करून घेतली मिक्सरवर भाजून बारीक केली आहे. तर ती मोहरी पण घालून घेतली. 300 ग्रॅम मोहरी, 100 ग्रॅम मेथी दाणे घातलेले आहेत बघू शकताय. ते पण भाजून बारीक करून घेतलेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि साधारण हे बघा 1 वाटी हळद घालायची. ही प्युअर हळकुंडाची हळद आहे अशी विकतची नाही. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हे बघा आता ही 1 लिटर तेल आहे ते एकदम उखळखळ उकळून गार केलंय आणि मग घालायचं. थंड केल्याशिवाय घालायचं नाही तेल बघू शकता. 1 लिटर तेल घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. तेल सगळ्या फोडीला लागलं पाहिजे तेल. बघा मस्त असं लोणचं आपलं खाण्यासाठी तयार झालंय. आता हे 8-10 दिवसात मुरतंय चांगलं मग आपल्याला खाता येईल. तर हे स्वच्छ एका कोरड्या भरणीत भरून ठेवायचं म्हणजे खराब होत नाही. भरणी अजिबात ओली नसावी. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला. आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन पदार्थ बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या लोणचं खायला.